संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असेल, म्हणजेच निराधारांची पेन्शन आहे, वृद्धांची पेन्शन आहे, जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची पेन्शन आहे. तर या सर्वांना महाराष्ट्रासाठी जे हयातीचा दाखला लागतो तो तुम्हाला बाहेर जाऊन जमा करावा लागत होता आणि त्यानंतरच तुमची पेन्शन चालू राहायची. परंतु आता तसं होणार नाही. तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज लागणार नाही. तुम्ही हयातीचा दाखला जो महाराष्ट्राच्या योजना आहेत त्यांचा तुम्ही हयातीचा दाखला आता ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. कारण आता जे बेनिफिशियरी सत्यापन ॲप आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो काही ऑप्शन आहे तो ॲड करण्यात आलेला आहे. आता हा महाराष्ट्राचा ऑप्शन ॲड झालेला आहे, त्यामधून तुम्ही हयातीचा दाखला काढू शकता, तेही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने. आता हा हयातीचा दाखला नक्की कसा काढायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे बेनिफिशियरी सत्यापन ॲप. अशा पद्धतीने हेच ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे पहा, बेनिफिशियरी सत्यापन ॲप गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे. हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून याला ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला पुढे आल्यानंतर ॲटोमॅटिकली इथे प्रोसेस होईल. इंग्लिश हिंदी अशी लँग्वेज येईल. ही इंग्लिश निवडा आणि डन करा. त्यानंतर खाली आपल्याला हे फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक स्कॅन अशा पद्धतीचे हे ऑप्शन पर्याय दिलेले आहेत. इथे काय करायचं नाही, प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन जो खाली ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यामध्ये आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारला जाईल. तर कोणाचाही आधार नंबर डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी टाकू शकता, तुमचा असेल किंवा दुसरा कोणाचा. आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जो काही OTP येईल तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. कोणाचाही घरातला टाकू शकता. आता आधार नंबर, मोबाईल नंबर, OTP टाकून पुढे आल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी नाव विचारलं जाईल. ज्या व्यक्तीचं तुम्ही आता आधार नंबर वगैरे टाकला होता त्या व्यक्तीचं नाव टाका. सेल्फ अँड फॅमिली सिलेक्ट करा. ॲक्सेप्ट करून स्कॅन बटनावरती क्लिक करा. आता ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीचा इथे फेस घ्यायचा आहे, म्हणजे डोळे ब्लिंक करायचे आहेत. चेहरा घेऊन डोळे ब्लिंक केले की इथे स्कॅन होऊन जाईल. पुढे येणार आहात. पुढे आता आपल्याला इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पेन्शनची जी काही स्कीम आहे ती दाखवली जाईल. सोशल सिक्युरिटी पेन्शन याच ऑप्शनमध्ये सर्व योजना येतात महाराष्ट्राच्या. तर सोशल सिक्युरिटी पेन्शन हा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन. बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनमध्ये गेल्यानंतर आता जो काही बेनिफिशियरी आहे त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. ॲक्सेप्ट करून सबमिट करायचा आहे. म्हणजेच जो कोणी दिव्यांग व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे, ज्याचा आपल्याला हयातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचाच आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर जो मोबाईलवरती OTP येईल तो OTP तुम्हाला पाठवला जाईल, तो इथे टाकायचा आहे. त्या नंबरवरचा OTP इथे टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केला की पहा बेनिफिशियरी व्हॅलिडेट, म्हणजे बेनिफिशियरी आहे त्या योजनेअंतर्गत हा व्यक्ती आहे असं दाखवलं जाईल. ॲक्सेप्ट करायचं आहे आणि स्कॅन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही स्कॅन बटनावरती क्लिक कराल तर जो काही बेनिफिशियरी आहे ज्याचा तुम्ही हयातीचा दाखला काढताय त्या व्यक्तीला समोर घ्यायचं आहे आणि जो गोल आहे त्याच्यामध्ये त्याचा चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला सांगायचे आहेत. डोळे उघडझाप वगैरे ब्लिंक केले की कॅप्चर सक्सेसफुली होईल. व्यवस्थित ब्लिंक झाले तर तुमचं सत्यापन ॲप्लिकेशन इथे पहा हयातीचा दाखला निघलेला आहे. तुमचं कंप्लीट प्रोसेस झालेली आहे. आता हे बरोबर आहे का नाही, झालेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी इथे ओके करायचं, याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि हा 2 नंबरचा ऑप्शन आहे पाठीमागे येऊन व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक मेसेज आला असेल, त्यामध्ये BSA ID आहे, तो BSA ID पूर्ण इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सबमिट करून OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि आपला हयातीचा दाखला झालेला आहे का नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता. तर OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे आणि इथे पाहू शकता की हयातीचा दाखला जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने वर्षातनं एकदा हे जे काही हयातीचा दाखला आहे बेनिफिशियरी सत्यापन ॲप्लिकेशनमधून तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुमची पेन्शन चालू राहील. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.